हॅलो. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की तुम्ही एका प्रॉडक्टसाठी एखादं मार्केटिंग मटेरियल वगैरे कसं बनवू शकता. ओके. सो त्यात एखादा आणि एआय यूज करून. ओके. सो एका मार्केटिंग मटेरियलसाठी लेट्स सपोज की आपल्याकडे एखादं प्रॉडक्ट आहे. सो एक्झाम्पलसाठी मी एखादा आईस्क्रीमचा टब यूज करणार आहे. ओके. आणि सो त्याच्या बेसिसवरती लेट्स सपोज की तुम्हाला सोशल मीडियासाठी एखादा इमेज वगैरे पाहिजे असेल आणि तो तुम्हाला क्रिएट करायचा आहे. सो तो तुम्ही कसं क्रिएट करू शकता. ओके. सो एआय यूज करण्यासाठी, एआयचे कुठलेही टूल यूज करण्यासाठी तुम्हाला एक इम्पोर्टंट गोष्ट लागेल, ती आहे की एखादा प्रॉम्प्ट. ओके. सो लाइक लेट्स सपोज तुम्हाला काही लाइक तुम्हाला एखादा टेक्स्ट जनरेट करायचं आहे किंवा तुम्हाला इमेज जनरेट करायचं आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ जनरेट करायचा आहे. ओके. कुठल्याही गोष्टीसाठी एखादा प्रॉम्प्ट खूप इम्पोर्टंट आहे. सो पहिलं आता मी काय करणार आहे, की माझ्याकडे एक प्रॉम्प्ट आहे. सो त्याच्याने मी पहिलं इमेज जनरेट करणार आणि इमेज जनरेट केल्याच्या नंतर मग त्याचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ओके. सो हा जो टूल आहे, या टूलचं नाव आहे Whisk. ओके. सो हा Googleचं टूल आहे आणि या टूलने मी ते इमेज पण जनरेट करू शकतो आणि जो इमेज मी जनरेट केलाय त्याच्या बेसिसवरती मी एक व्हिडिओ पण बनवू शकतो. ओके. सो हा करंटली पेड टूल आहे. ओके. तुम्ही ते चेक केलं तरी ते प्रो तुम्हाला दिसत असेल. सो Google Geminiचा जो जो प्रो प्लॅन आहे, ओके, तो यूज करून हा टूल तुम्ही यूज करू शकता. ओके. सो लेट्स सपोज की आता मला एखादा मार्केटिंग मटेरियल वगैरे बनवायचं आहे. ओके. सो हा माझा प्रॉम्प्ट आहे. ओके. सो या प्रॉम्प्टमध्ये मी मेन्शन केलंय की मला कुठल्या प्रकारचं इमेज पाहिजे. त्यात मी लिहिलं की मला प्रोफेशनल, व्हायब्रंट प्रॉडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट फोटोग्राफ. सो बेसिकली मला एक फोटोग्राफ काइंड ऑफ इमेज जनरेट करायचं आहे. ओके. सो यात मी बऱ्याच गोष्टी वगैरे लिहिल्या आहे आणि त्यात मी ते तुम्हाला दिसेल की एक क्वालिटी वॉल स्लो चर्न स्ट्रॉबेरी. तर हा प्रॉडक्ट एक्झिस्ट नाही करत. मी जस्ट एक्झाम्पलसाठी आहे का ते हा एक प्रॉडक्ट बनवला आहे, की बेसिकली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टब असेल आणि स्लोचर म्हणजे एक प्रोसेस असते आईस्क्रीम बनवायची. ओके. सो तसं आणि मग हे काय ते लाइक त्या एखाद्या टबबद्दल थोडा आयडिया वगैरे असेल आणि लाइक बॅकग्राऊंडबद्दल आयडिया जसं की ते डीप मजेंटा पर्पल. ओके. सो बॅकग्राऊंडचा आयडिया असेल. मग त्यानंतर फोरग्राऊंडमध्ये आता जसं की एखादा आईस्क्रीमचा प्रॉडक्ट असेल. सो जसं की चॉकलेट आहे, तुम्हाला आजूबाजूला चॉकलेट्स वगैरे दिसेल किंवा पिस्ताचं असेल, तर मग आजूबाजूला तुम्हाला पिस्ता वगैरे दिसेल. आता हे मिक्स ड्राय फ्रूटवाला आहे. सो यात मला ड्राय फ्रूट्स हवे, जसे की आल्मंड्स हवे, रोस्टेड कॅश्यूज हवे, पिस्ताज हवे, रेझिन्स हवे. ओके. आणि मग त्यानंतर आणि त्याच्या आजूबाजूला लेट्स सपोज की मला परफेक्टली राईट आहे का ते ऑब्व्हियसली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे, तर मग त्यात स्ट्रॉबेरी पण लागेल. ओके. सो इथे स्ट्रॉबेरी मेन्शन केलंय आणि मग त्यानंतर त्याच्या बाजूला एक मला स्ट्रॉबेरी स्कूप पण पाहिजे. सो त्यात मी मेन्शन केलं आहे की पिंक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम स्कूप. ओके. आणि मग त्यानंतर आहे का ते जसं की मी गोल्डन कॅरेमल और हनी ड्रिझलिंग फ्रॉम अबव्ह. जसं की आपण कुठल्या आईस्क्रीम टबमध्ये बघितलं असेल. ओके. मी क्वालिटी वॉल्सचं कुठल्यातरी दाखवतो. सो जैसे की तुम्हाला पहिले इथे लाइक जसा ओरिओ आहे. ओके. सो इथे ओरिओचे क्रम्बल आहे का ते ड्रिप होत आहे. मग त्यानंतर चॉकलेट आहे, तर इथे चॉकलेट सॉस ड्रिप होत आहे. आता फ्रूट अँड नट आहे. ओके. सो इथे मग कॅरमल ड्रिप होतो. ओके. सो तशा प्रकारे मला एक काहीतरी ड्रिप पाहिजे. ओके. आणि मग त्यानंतर अजून काही डिटेल्स वगैरे लिहिले आहेत मी आणि मग त्यानंतर मला काही टेक्स्ट पण पाहिजे. ओके. सो ओव्हरलेड विथ क्लीन, बोल्ड अँड व्हाईट सॅन्स सेरिफ म्हणजे एक टेक्स्टचा प्रकार येतो. सो त्यात असं मला पाहिजे की ट्रू ड्राय फ्रुट्स असं इथे मेन्शन पाहिजे. मग त्याच्या खाली एक मेन्शन पाहिजे की आईस्क्रीम अँड नट. ओके. सो आता हा प्रॉम्प्ट आहे. ओके. आता तुम्हाला जर तुम्ही कधी एआय यूज नसेल केलं, तर तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली प्रॉम्प्ट मी कसं लिहिलंय. बट जसं तुम्ही यूज करत जाल, तर तुम्ही प्रॉम्प्ट लिहिताना तुम्हाला व्हिज्युअलाइज पण होईल की तुम्हाला कशा प्रकारचं प्रॉम्प्ट पाहिजे आणि कसं आउटपुट पाहिजे. ओके. सो हा मी प्रॉम्प्ट कॉपी केला आणि हा मी आता इथे पेस्ट केला. ओके. सो या टूलमध्ये आपण बऱ्याच गोष्टी वगैरे करू शकतो. सो ॲड इमेजेसमध्ये जर मी एखादा इमेज ॲड केलं, तर त्या इमेजला काय सेंट्रल ॲज अ रेफरन्स यूज करून बाकीचे इमेज जनरेट करेल. ओके. तर इथे सब्जेक्ट आहे, सीन आहे, स्टाईल आहे. सो जर मला एखादा लाइक लेट्स सपोज ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे, सो तो मी ते अटॅच करू शकतो. बट जर मला एखादा सीन पाहिजे, लाइक एखादा मला फोटो आवडलाय, फक्त तो मला माझ्या हिशोबाने डिझाइन करायचा आहे. सो त्यासाठी मी सीन सिलेक्ट करू शकतो किंवा ओव्हरऑल जर स्टाईल पाहिजे असेल, ओके, तो स्टाईल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बट सध्या आपण हे यूज नाही करणार आहे. आणि मग त्यानंतर इथे असं आहे की जर मी ते क्लिक केलं, तर जर लेट्स सपोज की तुम्हाला फक्त टूल यूज करायला पण तुमच्याकडे काही प्रॉम्प्ट नाहीये, तर एखादा रँडम प्रॉम्प्ट वगैरे जनरेट करेल. ओके. सो आता आपल्याला हे नको, आपण आपलं ओरिजिनल प्रॉम्प्ट पेस्ट करू. मग त्यानंतर इथे ॲस्पेक्ट रेशिओ असेल, जसं की 1:1 असेल, 9:16 असेल आणि लँडस्केप जे आपण करंट आता यूज करू. आणि मग त्यात एक सीड आहे. ओके. सो हे लाइक थोडं टेक्निकल आहे. मी तुम्हाला नंतर सांगेन. सो आता आम्ही माझं प्रॉम्प्ट ॲड केला आणि आता मी इथे क्लिक केला. ओके. सो आता हे काय करेल, आता हे 2 इमेज जनरेट करतायत. जसं मी प्रॉम्प्ट दिलंय, त्याच्या बेसिसवरती आता 2 व्हेरिएशन्स वगैरे जनरेट करेल. ओके.
सो हार्डली याला काहीतरी काही सेकंड्स वगैरे लागतात. ओके. 10 सेकंडच्या आतच याने इमेज जनरेट केलं. ओके. आणि जसं मी लिहिलं होतं, की मला फोरग्राऊंडमध्ये लाइक ड्राय फ्रुट्स पाहिजे ते त्यांनी ॲड केले. स्ट्रॉबेरीज पाहिजे ते ॲड केले. मग त्यानंतर इथे आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा स्कूप ॲड केलाय. ओके. आणि त्यानंतर इथे कॅरमल ड्रिझलिंग, कॅरमल किंवा हनी ड्रिझल होतंय. ओके. सो ते इथे दोन्ही प्रकारे ॲड केलं. ओके. सो बघितलं जसं माझं प्रॉम्प्ट आहे ऑलमोस्ट त्या हिशोबाने त्याने इमेज जनरेट केलंय. फक्त थोडे व्हेरिएशन्स वगैरे असतील. ओके. सो जसं की एक प्रॉम्प्ट हा मी यूज केला. तर जर मी परत यूज केला तर ऑब्व्हियसली काइंड ऑफ इमेज दिसण्यासाठी ऑलमोस्ट असंच दिसेल. बट ऑब्व्हियसली एकदम हे का ते एक्झॅक्ट 1 to 1 सेम नसणार. थोडे व्हेरिएशन्स वगैरे असणार. ओके. सो आता मी काय करू शकतो, हा जो इमेज आहे ह्याला मी ॲज अ व्हिडिओ पण करू शकतो. ओके. सो जर मी ते ॲनिमेटवरती क्लिक केलं, तर हे मला विचारेल, की मला इथे ॲनिमेशनमध्ये काय पाहिजे होते. सो आता मी ते काही ॲड नाही करत आहे. इथे मी जस्ट विदाऊट काही ॲड करता इथे जर मी ते सिलेक्ट केलं, तर तो स्वतःहून डिसाईड करेल, की ॲनिमेशन कसं पाहिजे. ओके. आणि जर मला स्वतःहून काही पाहिजेच, की काही गोष्टी ॲड वगैरे करायच्या असेल, तर ते मी ते ॲड करू शकतो. ओके. सो लेट्स सपोज सेकंड इमेज आहे. यावरती मी आता ॲनिमेट सिलेक्ट केलं. ओके. आणि ह्यात आता मी सिलेक्ट केलं, की अ, आणि ओके. सो हे जस्ट मी माझं एक ॲड केलंय, की जसं मला कशा प्रकारे का ते व्हिडिओ पाहिजे. ओके. सो मी ॲड केलं आणि त्यानंतर इथे एका प्रॉम्प्टमध्ये एंटर केलं. तर इमेज युजुअली लगेच काही सेकंडमध्ये 5-6 सेकंडमध्ये जनरेट होतात. बट व्हिडिओ जनरेट व्हायला थोडा वेळ लागतो. ओके. सो आता लेट्स सपोज आय थिंक आपला आधीचा व्हिडिओ कदाचित जनरेट झाला असेल. ओके. सो आता इथे 3 सेक्शन आहेत. ओके. तर या सेक्शनमध्ये इमेजेस आहे. जर मी इथे आलो, तर इथे माझे जे काही व्हिडिओज वगैरे बनतात आहे. ओके. सो इथे मला माझे व्हिडिओज दिसतील. सो दॅट एक प्रॉपर सेपरेशन वगैरे राहील. ओके. सो आता जर तुम्ही बघितलं, की आपला एक व्हिडिओ जनरेट झालाय. ओके. सेकंड व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे होतंय जनरेट. ओके. सो फर्स्ट व्हिडिओला मी काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलं नव्हतं. ओके. सो आता जर मी प्ले करेन. ओके. मी परत एकदा मोठ्या स्क्रीनवरती प्ले करतो. सो इथे जर बघितलं, की ते रँडमली काही होतंय. ओके. जसं की लाइक हे काय ते ड्राय फ्रूट साइडने येतात आहे. मग त्यानंतर इथे लाइक टब आपलं गायब झालं. ओके. आणि हनी असं रँडमली ड्रिझल होतं. ओके. सो मी त्याला व्हिडिओ जनरेशनसाठी काही प्रॉम्प्ट नव्हतं दिलं. सो एआयनी ऑलरेडी स्वतःहून डिसाईड केलं, की त्याला काय पाहिजे. ओके. आता जरा सेकंड व्हिडिओ बघा, तर यात मी प्रॉपर प्रॉम्प्ट दिलं होतं. ओके. आता मी प्ले करेन, तर तुम्हाला एक आयडिया येईल. ओके. सो जसं मी प्रॉम्प्ट दिलं होतं, की मला इथे हनी ड्रिझल व्हायला पाहिजे. ओके. आणि ॲट द सेम टाईम हा टेक्स्ट व्हॅनिश होईल आणि मग त्यानंतर ड्राय फ्रुट्स वगैरे पडतील याच्यावरती. ओके. सो तुम्हाला दिसत असेल, की आता जसं की टेक्स्ट व्हॅनिश झाला आणि मग त्याच्यानंतर एक ड्राय फ्रुट्स पडतात आहे. ओके. सो जसं तुम्ही प्रॉम्प्ट द्याल, म्हणजे जसं तुम्ही प्रॉम्प्ट द्याल, जेवढं डिटेल प्रॉम्प्ट द्याल, त्या हिशोबाने एआय काय ते प्रॉपर आहे काय ते कंटेंट जनरेट करायला ट्राय करेल. ओके. सो हे आपलं आय थिंक तुम्हाला आयडिया आली असेल, की जसं एक ते एआय यूज करून तुम्ही कसं एक मार्केटिंग मटेरियल वगैरे बनवू शकता. ओके.